स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून जाळपोळ करत आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवन इथं सत्ताधारी पक्षातील शिंदे सेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। करवत आणि कुऱ्हाडी जाळून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। मोठ्या संख्येनं शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। नको आम्हाला असा विकास, ज्यानं नाशिक होईल भकास, तपोवन वाचवा नाशिक वाचवा, जिथे संवेदना तिथे शिवसेना असे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं। एक देखील झाड या ठिकाणी तोडू दिलं जाणार नाही। शिवसेना नाशिककरांसोबत असून ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला आहे त्याला आमचा विरोध आहे। महायुतीतील घटक पक्षांकडून आंदोलन केलं जात असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। याविषयी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी अधिक माहिती दिली। नाशिक महापालिकेच्या निर्णयाच्या विरोधात आज शिवसेना इतर रस्त्यावर उतरली आहे। 100-1800 झाडांची कत्तल करण्याचा जो एक निर्णय नाशिक महापालिकेने घेतलाय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आलोय। मुळात नाशिकची ओळखच झाडांची आहे। या शहराला पूर्वी गुलशनाबाद म्हटलं जायचं आणि या ठिकाणी दंडकारण्य होतं। मला वाटतं साधू संतांसाठी नव्हे तर संधी साधूंसाठी ही कत्तल केली जाते आणि म्हणून आमच्या सर्व पर्यावरणवादी मित्रांबरोबर शिवसेना बरोबर आहे। एक सुद्धा झाडाच्या फांदीला सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही, हे शिवसेनेचं तत्व आहे आणि तसंच नाही। नाशिकला विकास करून कुठला विकास हा नाशिककरांना नको आहे। आपण बघू की 33 वर्षाच्या करारावर ही जागा कोणाला तरी द्यायची व त्याला मोबदला त्याला मिळवण्यासाठी 1800 झाडांची कत्तल होती, तिला शिवसेनेचा विरोध आहे। व नाशिक महापालिका प्रशासनाला आम्ही सांगितले की जे काही तुमचं काम चालू आहे की कुठलं काम मंजूर नसताना कुठेतरी झाडं लावायचे व त्यासाठी कोणाला तरी कामाला लावायचं, हैदराबादहून झाडं आणायचे, तर त्याला झाडं लावा, पण हे झाडं काढता नुसते झाडं लावा ही आमची त्यांना विनंती। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।